KNH News 24. मेंढपाळाचे पालावर रात्रीच्या वेळी दरोडा टाकणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद। प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की दिनांक 9 जून 2025 रोजी फिर्यादी नामे पोपट बन्सी वडगर, वय 35 वर्ष, धंदा मेंढपालन, राहणार पिंपरी घुमट, विळद, तालुका अहिल्यानगर हे मेंढ्या चारून रात्री शेतामध्ये कुटुंबियासह झोपले असता अज्ञात 6 ते 7 आरोपींनी त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून चाकूचा धाक दाखवून त्यांचे पत्नीचे दागिने जबरदस्तीने चोरून नेले। याबाबत MIDC पोलीस ठाणे गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 447/2025 BNS कलम 310-2 311 प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। माननीय पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी घडलेल्या दरोड्याच्या गुन्ह्याची माहिती प्राप्त होताच पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना गुन्ह्याचा समांतर तपास करण्याबाबत आदेश दिले। दिनांक 15/6/2025 रोजी पथक MIDC पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेत असताना सदरचा गुन्हा किसन उर्फ विजय गौतम काळे, राहणार पानसवाडी, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर यांनी त्याचे साथीदारांसोबत केला असून ते चोरीचे सोने विक्रीसाठी मोटारसायकलवरून नेवासा मार्गे अहिल्यानगर येथे पांढरी पूल येथे येणार असल्याची माहिती प्राप्त झाली। पथकाने पंचासक्षम मिळालेल्या माहितीवरून सापळा रचून संशयित आरोपीचा शोध घेऊन भैया कडू काळे, वय 18, राहणार शिरोडी, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 2 ताराचंद्र विरुपन भोसले, वय 35, राहणार गाजगाव, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 3 किसन उर्फ विजय गौतम काळे, वय 23, राहणार पानसवाडी, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर, 4 नागेश विरुपम भोसले, वय 20, राहणार गाजगाव, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 5 सोनुली लक्षरी भोसले, वय 19, राहणार बिडकीन, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर अशांना ताब्यात घेतले। ताब्यातील आरोपींकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी त्याचे साथीदार बदाम काळू काळे, राहणार शिरोडी, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर फरार, रघुवीर विरुपन भोसले, राहणार गाजगाव, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, महेश नंदू काळे, राहणार खोसपुरी, तालुका अहिल्यानगर फरार अशांना मिळून अहिल्यानगर जिल्ह्यातील विळद गावातील डोंगर माथ्यावर असलेल्या मेंढपाळाचे पालावर 5 ते 6 दिवसापूर्वी रात्रीच्या वेळी महिला व पुरुषांना मारहाण करून चोरी केल्याची माहिती सांगितली। पंचासक्षम ताब्यातील आरोपींकडून 3,04,000 रुपये किमतीचा मुद्देमाल, त्यात 12 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 4 मोबाईल व 2 मोटारसायकल जप्त करण्यात आले आहेत। पथकाने ताब्यातील आरोपींना विश्वासात घेऊन कोठे गुन्हे केले आहेत, अगर कसे याबाबत विचारपूस केली असता आरोपींनी मागील 10 ते 15 दिवसापूर्वी मांजरी शिवार, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर मेंढपाळाच्या पालावर रात्रीच्या वेळी मारहाण करून चोरी केल्याची माहिती सांगितली। त्यावरून गंगापूर पोलीस स्टेशनची अभिलेख पडताळणी करून खालीलप्रमाणे दरोड्याचा गुन्हा उघडकीस आला आहे। सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक व अंमलदार यांनी केली आहे। KNH न्यूज 24 साठी राजेंद्र सूर्यवंशी। 10 तारखेला पहाटे साधारण 1-1:30 वाजेच्या दरम्यान विळद गावातील 2 पालावर राहणाऱ्या होडगर या कुटुंबावरती रात्री अज्ञात 5 ते 7 जणांनी येऊन त्यांना मारहाण करून त्यांच्याकडनं सोन्याचे दागिने व रोख 70,000 रुपये असे धाक दाखवून चोरून नेले होते। त्याप्रमाणे MIDC पोलीस स्टेशनला दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर गुन्ह्याचा तपास करून संभाजीनगर येथील रेकॉर्डवरील आरोपी भैया कडू काळे आणि त्याचे एकूण 7 साथीदार या गुन्ह्यामध्ये निष्पन्न केले व त्यातील 5 साथीदार त्यांच्या 2 मोटरसायकलसह ताब्यात घेण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालेलं आहे। गेलेल्या मुद्देमालापैकी साधारण 12 ग्रॅम सोनं हस्तगत करण्यात आलेलं आहे।